माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे द अनसीन ट्रूथ। आजचा विषय भारतीय राज्यघटनेचे कलम 1। या व्हिडिओमध्ये आम्ही कलम 1 मध्ये भारतीय संघराज्याचे नाव आणि क्षेत्र कसे समाविष्ट केले आहे यावर चर्चा केली आहे। कलम 1 नुसार भारताला भारत किंवा इंडिया म्हणून ओळखले जाते आणि एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून परिभाषित केले जाते। हा लेख देशाचा प्रादेशिक विस्तार आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे विभाजन देखील स्पष्ट करतो। भारतीय राज्यघटनेचे कलम 1 हे मूळ राज्यघटनेच्या पहिल्या भागांतर्गत येते, ज्यात देशाचे नाव आणि राज्यांचा समावेश आहे। लेखात खालील मुद्द्यांचा समावेश आहे: भारत किंवा इंडिया दोन्ही नावे देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी वापरली जातात। इंग्रजीत त्याला इंडिया असे म्हणतात, तर हिंदी आणि इतर भाषांमध्ये भारत असे संबोधले जाते। राज्यांचे संघराज्य अनुच्छेद 1 नुसार भारत हा राज्यांचा संघ आहे। याचा अर्थ देश हा विविध राज्यांच्या संघटनाद्वारे बनलेला एक सामूहिक अस्तित्व आहे। राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश भारतीय प्रदेश विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक राज्याचे स्वतःचे सरकार असते, तर केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारद्वारे प्रशासित असतात। प्रादेशिक रचना अनुच्छेद 1 म्हणते की देशाची प्रादेशिक रचना घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे आहे, ज्यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची त्यांच्या संबंधित सीमांसह सूची आहे। दुरुस्तीची क्षमता भारतीय राज्यघटनेत राज्याच्या सीमा बदलण्यासाठी किंवा नवीन राज्ये निर्माण करण्यासाठी दुरुस्ती केली जाऊ शकते। हा अधिकार संसदेला आहे। कलम 1 हे भारताच्या एकता आणि अखंडतेचे महत्त्व दर्शवते। हे राष्ट्राच्या संघराज्य रचनेवर जोर देते आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अस्तित्व मान्य करते। कलम 1 भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना मूर्त रूप देते, जे देशाच्या एकसंध आणि सार्वभौम राष्ट्राच्या स्थितीत योगदान देते। हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कृपया माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा दिवस चांगला जावो।